Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नसरापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवलं जाईल. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. घटना गंभीर असल्यामुळे लोकांचा रोष स्वाभाविक. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. नसरापुरातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंदची हाक. नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंदची हाक. बंदच्या आवाहनाला दुकानदारांचाही. नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीच व्हावी. बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांची मागणी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आणि विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासाठी आयोगामार्फत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. नसरापुरातील आरोपीचा एन्काउंटर करा. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंची मागणी. शक्ती कायदा आणखी मजबूत करण्याची गरज. तृप्ती देसाईंनी मांडलं मत. तृप्ती देसाई यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार आज पीडित कुटुंबियांची धैर्यत भेट त्यांनी घेतली. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीचीच शिक्षा द्यावी. रोहित पवारांची मागणी. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी नसरापूर पीडित कुटुंबियांच्या भेटीला. धैर्यतील घरी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाची मनोज जरांगे आज भेट घेणार. मनोज जरांगे आज पीडितेच्या गावी कुटुंबियांना भेटणार. पुण्यातील व्यावसायिकाला अवतार पूजेच्या नावानं 5 कोटींचा गंडा घालणाऱ्या भोंदू खरातला पोलीस कोठडी. खरातनं फिर्यादीच्या पैशावर 21 देशांची सहल केल्याचं उघड. न्यायालयाकडनं प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपासणीचे आदेश. भोंदू खरातच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव. ईडीकडनं खरातचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज. ईडीकडनं 6 एप्रिल रोजी खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. नाशिकमधील टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना गोड पदार्थांमधनं गुंगीचं औषध दिल्याचा संशय. भंडाऱ्यात नाना पटोलेंवरती पैशाचा वर्षाव करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल. हा व्हिडिओ साकोलीतील बुद्ध पौर्णिमेतील संगीतमय कार्यक्रमादरम्यानचा असल्याची पटोलेंनी कलावंतांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मंचावरती जाऊन कलावंतांना दाद दिली. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय. TV9 मराठीवरती पहा सुपरफास्ट कव्हरेज. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याची उद्या अधिकृत घोषणा होणार. 4 अपक्ष उमेदवारांचे अर्ज सूचक आणि अनुमोदक नसल्यामुळे अवैध. भाजपचे 5, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादी ठाकरेंच्या सेनेचे प्रत्येकी 1 उमेदवार बिनविरोध. अमरावतीच्या चांदूर बाजार इथे बच्चू कडू यांचा जल्लोष. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य. देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय हे शिंदेंनी केलं. बच्चू कडूंची एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं. सिलेंडरच्या दरवाढी विरोधात खासदार प्रशांत पडोळे आक्रमक. सत्ताधाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचं काम सुरू. महागाईच्या ओझ्याखाली दबवून संपवण्याचा प्रयत्न. प्रशांत पडोळेंची टीका. राजकारण चलाखांचं. आम आदमीची फक्त चर्चा. रोखठोकमधनं टीकास्त्र. राजकारणातील सर्व सभ्यता संपली. राज्यसभा विधान परिषद हा श्रीमंतीचा खेळ. रोखठोकमधनं निशाणा. महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती. मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर. हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवरती आरटीओ मेहरबान का? गेल्या 5 वर्षांपासून 10,352 कोटींची थकबाकी प्रलंबित. कॅगच्या अहवालातनं माहिती. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणात बॉन्ड किंवा एग्रीमेंट नसतं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेंना. शिंदे स्वबळावरती लढण्याबाबत बोलले तर त्यावर मी उत्तर देईन. शिरसाटांवरती आमचे प्रवक्ते बोलतील. फडणवीसांचं भाष्य. 2029ला भाजप एकटाच महाराष्ट्रात लढणार. खरातचा वापर मित्रपक्षांना संपवण्यासाठी केला जाणार. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटिसा. सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई. भाजप नगरसेवकांना उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ. 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्यामुळे नोटीस. सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितला. मुंबई गोवा हायवेच्या वाहतूक कोंडीचा मंत्री आदिती तटकरे यांना फटका. स्वतःच्या गाडीतली माणसं खाली उतरवत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न. 2 दिवस मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापुरात वाहतूक कोंडी. मतदारांना स्वतःहून ऑनलाईन मॅपिंग करण्याची संधी मिळण्याची शक्यता. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी निवडणूक आयोगाकडे सेल्फ मॅपिंगची परवानगी मागितली. मुंबई आणि ठाण्यातील संथ प्रगतीमुळे हा निर्णय घेण्यात आला.
सोलापुरात मोहोळ ते वळसंग महामार्गावरनं श्रेयवादाची लढाई प्रणिती शिंदे आणि भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींकडनं पोस्टरवर प्रणिती शिंदेंच्या बॅनरवरती काम बोलता असा आशय तर विकासाला नवे पंख असा सचिन कल्याण शेट्टींच्या बॅनरवरती आशय. डॉक्टर व्हायचं होतं पण मार्क्स कमी पडले म्हणून ऍडमिशन घेतलं नाही. मंत्री पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया तर प्रीतमताईंना वकील व्हायचं होतं पण त्या डॉक्टर झाल्या. मात्र धनुभाऊ भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं ते झाले. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. ठाण्यामध्ये 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारेगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध. काहीही झालं तरी टोलनाका उभारू देणार नाही, अविनाश जाधव यांचा इशारा. मुंबई नाशिक हायवेवर खारेगावात टोलनाक्याचं काम युद्धपातळीवर सुरू. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यापासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडीबाबत कोणत्याही तक्रारींचा नियंत्रण कक्षाला कॉल नाही. कनेक्टिंग लिंक सुरू होण्याआधी अनेक अपघात आणि वाहतूक कोंडीचे 10 ते 15 कॉल्स नियंत्रण कक्षाला येत होते. नव्या मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकला शिंगरोबा धनगरांचं नाव द्या. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत यांची मागणी. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची शिवाजी राऊत यांची माहिती. जलबोगद्याच्या कामामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामध्ये पाणी कपात केली जाणार. मंगळवारी आणि बुधवारी पाणी कपात असणार. अमरमहल ते वडाळा दरम्यानच्या जलवाहिनी जोडणीसाठी पालिकेकडनं 30 तास दुरुस्तीचं काम हाती घेतलं. राज्यात पारा 40 अंशांच्या पार, उष्णतेची लाट कायम. तर 4 ते 5 मे रोजी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी पावसाचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नागपुरातील परीक्षा केंद्रावर पाणी, कूलर आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे आदेश. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाचे आदेश. असुविधांची स्वतःहून दखल घेत न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल. नागपुरात एकीकडे तापमान वाढ तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज. नागपुरात रात्री वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची हजेरी. सकाळपासून पुन्हा उकाडा वाढला. वर्धा 44.5 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं. छत्तीसगडच्या धमतरीमध्ये रस्त्यावरती पाण्याचे फवारे मारले तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तापमान 44.4 अंश नोंदवलं गेलं. पुढील 2 दिवस बंगाल आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा. नांदेड जिल्ह्यामध्ये 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे अर्धापूरच्या महावितरण कंपनीनं कूलर लावले. लातूरच्या औसामध्ये एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. लक्ष्मण कांबळे असं मृत्यू झालेल्या मजुराचं नाव. कामावरून घरी परतत असताना चक्कर येऊन कोसळल्यामुळे मृत्यू. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेनं पाणी पातळीत झपाट्यानं घट. धरणामध्ये केवळ पाणीसाठा 34% शिल्लक. 226 पैकी 25 प्रकल्प जोत्याखाली. परभणीच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वॉल खाली उभं राहण्याची वेळ. नळाला येणारं पाणी देखील पिण्यायोग्य नसल्याचा आरोप. यवतमाळमधील प्रमुख नद्यांचं अडाण नदीचं पात्र पूर्णपणे आटलं. डोंगरगाव परिसरातील गावात भीषण पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. नदीकाठाच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. गोंदियात वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील जलस्रोत आटले. तहान भागवण्यासाठी माकडांची मानवी वस्तीकडे धाव. जंगलात पाण्याची सोय नसल्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी धडपड. वाशिम सोमठाणा वनपरिक्षेत्रामध्ये पारा 40 अंशांच्या पार. 16 पाणवठे कोरडे पडल्यामुळे वन्यप्राणी कासावीस. पाण्यासाठी प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव. वन विभागानं तातडीनं लक्ष देऊन पाणवठे भरण्याची मागणी. डांगुर्ली घाटावरील बंधाऱ्यामुळे गोंदिया शहराला 8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा. त्यामुळे 22,000 नळधारकांना मोठा दिलासा मिळणार. या बंधाऱ्यामुळे पुजारी टोला धरणातनं सध्या तरी पाणी सोडण्यात येणार नाही. धरण प्रशासनाची माहिती. अमरावतीच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जळगावच्या धरणगावात 3 दिवस पाणीपुरवठा बंद. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पुढील 2 ते 3 दिवस पाणीपुरवठा बंद असणार. सोलापूर धुळे हायवेवरती मध्य रेल्वेचा 106 मीटरचा ऐतिहासिक भव्य पूल. आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून पाहणी. 2027 पर्यंत तुळजापूर रेल्वे धावणार. राणा जगजितसिंह यांची माहिती. लातूरच्या उदगीरमधील देऊळवाडीतील 4 युवकांना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश. युवकांचं ग्रामस्थांकडून स्वागत. प्रल्हाद केंद्रे, नामदेव कुळगीर, दत्ता केंद्रे, ज्ञानेश्वर केदार अशी उत्तीर्ण झालेल्या युवकांची नावं. परंडाच्या कौडगावच्या 2 सख्या भावांची PSI पदी निवड. संपूर्ण कौडगाव ग्रामस्थांच्या वतीनं महारुद्र पडोळे आणि दत्तू पडोळेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं दोन्ही भावांचा नागरी सत्कार करण्यात आला.
जळगावच्या मेहुणबारे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येनं शर्यतीमध्ये सहभाग घेतला. लॉंग विकेंडमुळे सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी. मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झालेले पर्यटक समुद्र पर्यटनाचा आनंद घेत आहेत. वाशिममधून जाणाऱ्या पुसद अमरावती मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक. 2 वाहनांना एकाच वेळी मार्गक्रमण करताना मोठी कसरत. उड्डाणपुलावरती वारंवार किरकोळ अपघात. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्याच्या राजगडमधील भीमसैनिकांकडनं आंदोलन. रास्ता रोको करत भीमसैनिकांकडनं घटनेचा निषेध. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी. बीडच्या परळीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांची रांग. 2 दिवसांपासून संपूर्ण पेट्रोल पंप बंद. शेती मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.